रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, जय ज्योती जय क्रांती. मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमधून बोलत आहे. आपण पहिल्यांदाच ऑनलाईन क्लास घेत आहोत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लेडीजचा ग्रुप आहे, पण एक प्रॉब्लेम आहे की त्यांना झूम ॲप डाउनलोड करता येत नाही किंवा त्यांना मीटिंग जॉईन करता येत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत. तर मला असं वाटते की महिलांनी मागं राहण्यापेक्षा कुठं ना कुठं ते स्वतःला अपग्रेड करावं. थोडंफार आपल्याला येत नाही हा डोक्यातून कन्सेप्ट काढून तुम्ही जर म्हटल्या की हो मी शिकू शकते, मी करू शकते, किंवा हो मी शिकते आणि मग मी जॉईन होते. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण ऑनलाईन ग्रुप हा सर्व मुलींसाठी, लेडीजसाठी, सर्वांसाठी ठेवलेला आहे. पण असं मला वाटतं की आपण एकल महिलांसाठी पण एक काम करू शकतो आहे. तर एकल महिलांनीसुद्धा किंवा परित्यक्त्या महिलांनीसुद्धा किंवा ज्या मुली आहेत 10वी-12वी झालेल्या, त्यांना शिलाई मशीनमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्याचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांना ठीक आहे आता काही करमत नाही घरी किंवा सोर्स काही नाही आहे, चला आपण काहीतरी ज्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला शिलाई मशीनमध्ये, तर तुम्हाला खूप लांब आहे, तर आपण ज्या लांबच्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन ग्रुप हा ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की एकदा या, बघा कसं वाटते कसं नाही ते बघा, क्लास जॉईन करून बघा. जोपर्यंत तुम्ही जॉईन होत नाही, तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकली कोणती गोष्ट करत नाही, तोपर्यंत असं म्हणू नका की मला येत नाही, मला जमत नाही आहे. हे डोक्यातूनच तुम्ही काढून टाका की मला येत नाही, मला जमत नाही किंवा मी हे करू शकत नाही. या गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवून जर तुम्ही असं म्हटलात की हो मी करू शकते किंवा मला करायचं आहे, किंवा हो मी करते आहे, मला जमणार आहे. पॉझिटिव्ह बोलायला काय हरकत आहे, सकारात्मक बोलायला काय हरकत आहे. सकारात्मक राहिलं तरच आपण आयुष्यात काही ना काहीतरी करू शकतो. ठीक आहे, मी आता ऑनलाईन क्लास चालू केलेला आहे. आपला ग्रुप पण आहे, त्याच्यामध्ये 4-5 लेडीज पण आहेत. पण आता फक्त एकच लेडीज, मी तर म्हणते 2 पण नाही, एकच लेडीज जॉईन होतात आहे. पण त्यांनाही करायची इच्छा आहे. पण ऑनलाईन पद्धतीने त्याही जरा म्हणजे त्याच काही सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो. मलाही प्रॉब्लेम होता. मलाही पहिल्यांदा जमत नव्हतं की हो ठीक आहे आपण हे कसं काय जमायचं, काही करायचं, मला जमेल का, झूम मीटिंग घ्यायला मला जमेल का, मला करता येईल का. पण मी म्हटलं की चला एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, जमू नाही जमू. त्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न केला. मी झूम ॲप शिकले. झूम ॲप मीटिंग स्वतः मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसचं तिथं ID काढलेला आहे. मग तुम्ही करा ना, तसं काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही करा ना, स्वतःला अपग्रेड करा. थोडंसं मला जमत नाही आहे हे असं करण्यापेक्षा हो मी करू शकते, मला जमू शकते, हेही करा. बघा काय होते काय नाही ते. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली कोणताही विचार करत नाही किंवा जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली जॉईन होत नाही किंवा आपण जोपर्यंत झूम ॲपला आपण क्लास करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी येणार नाही आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा क्लास बघा. 2 दिवसाचा डेमो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर मग मला सांगा की मी शिकवलेलं तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. जर छान वाटत असेल तर मला जॉईन करा, अन्यथा रामकृष्ण हरी, जय ज्योती जय क्रांती.